शेतकरी केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा लागू करा अशी मागणी करत आहेत। आता हमीभाव कायदा म्हणजे काय हे सोप्या भाषेत जाणून घ्या। सरकार दरवर्षी 22 पिकांच्या एमएसपी जाहीर करतं। मिनिमम सपोर्ट प्राइस आपण किमान आधारभूत किंमत त्याला म्हणतो। आपण सोयाबीनचं पिकाचं उदाहरण घेऊ। सोयाबीनला 2023-24 मध्ये एमएसपी होती किती? 4600 रुपये प्रति क्विंटल। आता सोयाबीन विकल्या जाते 4200 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे हमीभावाच्या आत सोयाबीन विकल्या जाते। या दिल्लीच्या दरबारी बसलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हमीभाव कायदा लागू करा, जेणेकरून कुठलाही व्यापारी हमीभावाच्या आत शेतमाल खरेदी करता येणार नाही किंवा तो करणार नाही। परंतु खरंच ही सक्ती करता येऊ शकते का? हमीभाव कायदा सरकार लागू करू शकतं का? तो लागू केल्यानंतर तो टिकू शकतो का? यावर मी आपल्या युट्यूबला बोललेलो आहे। त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या जे काय A2, FL आणि C2 हे जे काय उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्चाच्या 50% इतका अधिक त्याला नफा मिळाला पाहिजे, असा भाव शेतमालाला मिळाला पाहिजे। ही जी स्वामीनाथन आयोगाची मागणी आहे, ही सुद्धा सरकार मान्य करू शकतं का? काँग्रेस भाजप कुठले सरकार मान्य करू शकतं का? याच्यावर मी आपल्या युट्यूबला बोललेलो आहे, त्या ठिकाणी बघू